वेलकम टू खेतवाडी। तर आता मित्रांनो आपण सगळे गणपती बघणार आहोत खेतवाडीचे 25 फूट, 30 फूट, 40 फूट। बचा लिया विठ्ठला मोरया। बघू शकता हा तर मंडळी माझ्यासोबत आहे। मला एक सबस्क्राइबर भेटलेला है माझा और अपना चिंतामणि लाल बाग भी देखने हाँ, गया अभी जाने ही बाकी जा रहे हैं बस। तो अच्छे से स्टॅमिना बना के जाओ। सर आम्हाला जाणून घ्यायचं थोडंसं खेतवाडीमध्ये उत्सव कसा असतो। प्रामुख्याने खेतवाडीतल्या ज्या उंच मूर्त्या आहेत नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे। जय शिवराय। आणि मी आज आलेलो आहे गणपती बघण्यासाठी खेतवाडीमध्ये। आणि तुम्हाला माहिती आहे खेतवाडीमध्ये कसे कसे गणपती असतात। 35 फूट, 40 फूट, पूर्णपणे जी लहान मुलं आहेत त्यांना म्हणजे मोठमोठे गणपती बघायला आवडतात। आणि मी आता हे जे जवळजवळ 13 गल्ल्या आहेत खेतवाडीच्या, त्यापैकी प्रत्येक गल्लीत मला वाटतं गणपती असतो। आणि मी सगळे गणपती तुम्हाला दाखवणार आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप मजा करणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खेतवाडी ही त्यांच्या जे काही गणपती बाप्पा असतात त्यांची जी उंची असते ती तुम्ही काउंट नाही करू शकत। एवढे मोठे मोठे गणपती आपल्याला बघायला मिळतात। 25 फूट, 30 फूट, 35 फूट अशा प्रकारचे गणपती आणि वेगवेगळ्या रूपामध्ये असतात गणपती बाप्पा। मंडळी मी आता आलेलो आहे 13व्या गल्लीमध्ये आणि आता मी हा पहिलाच गणपती बघणार आहे ज्याचं नाव आहे मुंबईचा अनंत। आतमधून तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे मूर्ती आहे ती। हा गेट आहे त्यांचा। मंडळी मी आता जाणार आहे खेतवाडीच्या 12वी गल्लीमध्ये। खेतवाडीचा गणराज तुम्हाला दाखवणार आहे मी। मंडळी हा बघू शकता, हा आहे खेतवाडीचा गणराज। किती छान मूर्ती आहे बघा। तर मंडळी मुंबईचा महाराजा खेतवाडी 11वी गल्ली जवळजवळ 35 ते 40 फुटाची मूर्ती आहे ही। आणि मी आता आतमध्ये जाणार आणि तुम्हाला ती मूर्ती दाखवणार आहे।
मंडळी, हा आहे मुंबईचा महाराजा खेतवाडी. बघा एवढी मोठी मूर्ती आहे गणपतीची. एका फ्रेम मध्ये ती मावतच नाहीये, एवढी मोठी मूर्ती आहे. खेतवाडी हे फक्त त्यांच्या या मोठमोठ्या मूर्त्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. जर तुम्ही मुंबईत आला असाल तर लालबागचे तर गणपती बघाच, पण खेतवाडीचे सुद्धा बघा. कारण तुमचं जे गणपती दर्शन असेल पूर्ण, ते पूर्ण होणार नाही जोपर्यंत तुम्ही खेतवाडीचे गणपती नाही बघणार तोपर्यंत. मी चाललेलो आहे बाप्पा खेतवाडीचा 10व्या गल्लीमध्ये. तर बघूया कशा प्रकारचा गणपती आहे. तर मंडळी, खेतवाडीचा बाप्पा 10वी गल्ली आणि हे 10 अवतार आहेत आपले देवाचे, सगळे इथे दाखवलेले आहेत. हे बघू शकता. हा पण एक अवतार आहे विष्णूंचा. त्याच्यानंतर आहे नरसिंह अवतार. आणि आता तुम्ही सध्या मूवी बघितलीच असेल ॲनिमेशन. यानंतर आहे वामन अवतार. हा आहे परशुराम अवतार. त्यानंतर आहे ते आपले श्रीराम भगवान. नंतरचा आहे हा कृष्ण अवतार. नंतर आहे हा बलराम अवतार. ही सगळी माहिती इकडे दिलेली आहे. त्यांनी चांगला एक देखावा उभा केलेला आहे. विष्णूंचे जे 10 अवतार आहेत ते सगळे दिलेले आहे. आणि हा आहे कल्की अवतार, कलियुगातला. आणि आता मी तुम्हाला बाप्पा दाखवतो खेतवाडीचा 10व्या गल्लीतला. आणि हा आहे खेतवाडीचा बाप्पा 10व्या गल्लीतला. मंडळी, आता जातोय समोर 10व्या गल्लीतच आहे ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ, यांचा गणपती सुद्धा आपण बघूया. एका मित्राने मला सांगितलं की ह्याची हाईट 45 फीट आहे. बापरे. आता बघूया आपण स्वतः प्रत्यक्षात जाऊन. 45 फीट आश्चर्याची गोष्ट आहे. एवढे मोठे मोठे गणपती आपल्याला खेतवाडीत बघायला मिळतात. तर मंडळी बघू शकता, ओम तांडव मंडळाचा गणपती बाप्पा. त्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे 35 ते 40 फुटाचा हा गणपती बाप्पा आहे. हे वरती बघा केवढी मोठी मूर्ती आहे त्यांच्या मागे. आणि हे आहे गणपती बाप्पा. क्लोज करून दाखवतो थोडासा. गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती छान आहे. ओम तांडव सार्वजनिक मंडळ खेतवाडी 10वी गल्ली. आता ओम तांडव मंडळाचा गणपती बघून झाल्या बाहेर आल्या तुम्हाला बघायला मिळणार आहे खेतवाडीचा युवराज. आणि यांच्याकडे खास आकर्षण असतं. एक इंचीची श्रीची मूर्ती आहे, परंतु हे दुपारी किंवा संध्याकाळी 4 वाजल्यानंतर चालू असतं. मी सकाळी शूट करतो त्यामुळे ती अवेलेबल नाही आहे. तुम्ही येऊ शकता 4 नंतर. फोटो वगैरह क्या उसका आपके पास?
मंडळी हा आहे खेतवाडीचा युवराज. तर मंडळी माझ्यासोबत आहे, मला एक सबस्क्रायबर भेटलेला आहे माझा. हाय, कसं आहे, काय नाव तुझं? माझं नाव तनिष आहे. तनिष, कसा कुठले कुठले गणपती बघितलेस? सर्व खेतवाडीतले सगळे गणपती बघितलेस, कोणता आवडला तुला? मुंबईचा महाराजा. मुंबईचा महाराजा त्याला आवडलेला आहे तनिषला. किती फुटाचा असेल साधारण तुझ्या अंदाजे? 47. याच्यापेक्षा मोठी मूर्ती बघितलेलीस तू? कधीच नाही. आणि खेतवाडीत कसं वाटतंय तुला एवढे मोठमोठे गणपती बघताना? मस्त. आणि आता पुढे कुठे जाणार आहे? अजून बघायला चिंतामणी वगैरे. म्हणजे अजून लालबागला गेलेला नाहीये, म्हणजे आज दिवसभर तोच कार्यक्रम आहे. ओके, एन्जॉय कर. मित्रांनो, मी आता आलेलो आहे खेतवाडीचा चिंतामणी 9वी गल्ली, यांचा अमृत महोत्सव आहे. बघूया काय आपल्याला स्पेशल बघायला मिळतं इकडे. मंडळी हा आहे खेतवाडीचा चिंतामणी 9वी गल्ली. जसं गेल्या वर्षीपर्यंत चिंतामणी चिंचपोकळीचा तसं जो लुक होता तसाच या गणपतीचा सुद्धा लुक आहे. आणि खाली आहे उघड आहे बहुतेक. मंडळी मी आता आलेलो आहे खेतवाडीच्या 8व्या गल्लीत. आणि या गणपतीला खेतवाडीचा महागणपती म्हणून संबोधलं जातं. आणि इथे आतमध्ये आपल्याला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेत गणपती बाप्पा बघायला मिळणार आहेत. बघूया, आपण आत जाऊया आणि बघूया. तुम्हाला मी मूर्ती दाखवतो, तुम्हाला आवडते का बघा. तर मित्रांनो, इथे बघू शकता केवढी मोठी तोफ आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. भली मोठी तोफ आहे, जवळजवळ 15 ते 20 फुटाची आहे. मंडळी बघू शकता, हा गणपती जवळजवळ 35 ते 40 फुटाचाच असेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. गणपती बाप्पा दिसत आहेत. किती छान मूर्ती आहे बघा. खेतवाडीची 8वी गल्ली. आपण जाणार आहोत पुढच्या गणपतीकडे. तो आहे खेतवाडीचा खंबाटा लेन. खेतवाडीचा राजा म्हणून ओळखला जातो. आपण जाऊया आतमध्ये. मंडळी बघू शकता, खेतवाडीचा राजा श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आहे. किती छान आणि क्यूट अशी मूर्ती आहे. आता आपण जाऊया खेतवाडीच्या 7व्या गल्लीत आणि खेतवाडीचा मोरया बघूया. आता मी जाणार आहे खेतवाडीच्या
चौथी क्रॉस लेन सार्वजनिक मंडळ खेतवाडीचा लंबोदर आणि इथे तुम्हाला ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करणारं मला वाटतं देखावा बघायला मिळणार आहे. आतमध्ये जातो आणि तुम्हाला मी दाखवतो. मंडळी हा आहे खेतवाडीचा लंबोदर आणि ह्या गणपतीच्या देखावामध्ये गणपतीच्या हातामध्ये बघू शकता तुम्ही आपल्या भारताचा झेंडा आहे आणि हे बघा आपले ब्रह्मोस आणि इथे त्यांनी मेसेज दिलेला आहे ट्रिब्यूट टू द इंडियन डिफेन्स फोर्स. ऑपरेशन सिंदूरला ट्रिब्यूट दिलेला आहे त्यांनी आणि किती छान मूर्ती आहे बघा. गणपती बाप्पाच्या हातामध्ये आपला भारताचा झेंडा. तर मी आता जाणार आहे दुसऱ्या आता पुढच्या गणपतीकडे. त्याचं नाव आहे खेतवाडीचा सुखकर्ता तिसरी क्रॉस लेन. मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा बोलो गणपती बाप्पा. तर मंडळी मला अजून एक माझे सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि त्यांचं नाव है देवेश. देवेश, आप कहाँ से आए हो? उल्लासनगर से आया हूँ। उल्लासनगर से। हाँ। कितने बजे निकले आप घर से? मैं 4 बजे निकला कल रात को। कौन कौन आए आप? मैं पूरी अपनी फैमिली के साथ आया, 9 से 9। अरे बाप रे, हाँ। कितना गणपति देगा? कौन से? अभी तक तो खेतवाड़ी कंप्लीट हुआ है। अच्छा, अभी इसके बाद आपके क्या प्लान है? सामने ये 12 बज रहे हैं। अरे 12 बजने वाले, 11:40 हुआ। अभी अरे। लाल बाग और अपना चिंतामणि। लाल बाग भी देखने हाँ, गए अभी जाने बाकी? ही जा रहे हैं बस। तो अच्छे से स्टैमिना बना के जाओ, एकदम मस्त नाश्ता पानी करके निकले। निकलेंगे। थैंक यू, एंजॉय करो और गणपती बाप्पा मोरया। मंडळी आता आपण पुढे जाणार आहोत मुंबईचा सम्राट बघण्यासाठी. आणि इथे बघू शकता साऊथ इंडियन मंदिराचा एका देखावा उभारलेला आहे. आता आपण आज जाऊन गणेश मूर्तीचं आपण दर्शन घेणार आहोत. तर मंडळी मी आता आहे खेतवाडीच्या 6व्या गल्लीमध्ये आणि याला खेतवाडीचा सम्राट म्हणून ओळखलं जातं या गणपती बाप्पाला. आणि त्यांनी उभारलेलं आहे मीनाक्षी मंदिर. हे बघू शकता किती छान त्यांनी एक कलाकृती उभी केलेली आहे इकडे. आणि इकडे कूलिंग सुद्धा छान आहे कारण त्यांनी एक व्यवस्था छान केलेली आहे. AC वगैरे आहेत, कूलर्स आहेत. देखावा खूप छान उभारलेला आहे मीनाक्षी मंदिर. आणि मंडळी हा आहे खेतवाडीचा सम्राट 6व्या गल्लीतला. बघू शकता वरती तिरुपती बालाजीचं जे चिन्ह असतं ते आहे वरती गणपती बाप्पाच्या शिरावरती. खूप छान मूर्ती आहे. जसं खेतवाडीत आपल्याला बघायला मिळतं 35 ते 40 फुटाच्या ज्या गणपती मूर्ती आहेत त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे पण भव्य आहे. ही पण ही नाही म्हटलं तरी 15 ते 20 फुटाच्या अंतरामध्ये असेल ही मूर्ती सुद्धा. मंडळी तुम्ही बघा किती क्रेज आहे. ही फॅमिली बोईसरवरनं आलेली आहे. आणि दादा किती वाजता निघालात तुम्ही घरात? सकाळी 6 वाजता निघालो. 6 वाजता निघाले. हो, कोणते गणपती बघितले? आता आम्ही गिरगावचे गणपती आले, आता खेतवाडी. खेतवाडी. आता आम्ही चिंतामणी जातो. त्याचं नाव काय? दियांश पाटील. रियांश. ऐकर. बाप्पा. मोरया. आता कुठे जाणार आहे रियांश तू? बोल लालबाग. लालबागला जाणार आता? अरे बापरे, चांगला स्टॅमिना ठेवा. थँक्यू. तर आता मी जाणार आहे नेक्स्ट गणपतीकडे. तो आहे खेतवाडीचा महाराजा. खेतवाडी दुसरी क्रॉस लेन. बघूया गणपती बाप्पा आपल्याला कशा प्रकारे बघायला मिळतं, कोणत्या रूपात. मंडळी हा आहे खेतवाडीचा महाराजा. आणि या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती हा पूर्णपणे 360 रोटेशन करतात ते. आता हे तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही विसर्जनच्या दिवशी बघू शकता कारण मी
आगमनाच्या दिवशी बघितलेला आहे. आणि इथे त्यांनी समुद्र मंथनाची जी स्टोरी आहे ते देखाव्यामध्ये दाखवलेली आहे. तर मंडळी, खेतवाडीच्या जवळजवळ 13 गल्ल्या आहेत आणि प्रत्येक गल्लीमध्ये एक मोठा गणपती असतो. जवळजवळ 30 ते 35 फुटाच्या आसपास असतो. आणि तुम्ही जर या खेतवाडीत आलात तर त्यांची जी गल्लीची साईज बघाल, जवळजवळ 15 ते 20 फुटाच्या दरम्यानच असतो. आणि त्यामधून एवढे मोठमोठे गणपती घेऊन जायचं म्हणजे एक कौशल्यच लागतं. तर तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल केवढे मोठे मोठे गणपती एक 15 ते 20 फुटाच्या अंतरामधून ते आतमध्ये नेतात मंडपापर्यंत. आणि म्हणूनच सांगतो, ही गणपती जर बघायची असतील तुम्हाला तर लालबागला तर जाच, पण खेतवाडीचे गणपती सुद्धा मिस करू नका. सगळी जी काय तुमची फॅमिली मित्रमंडळी आहेत त्यांना घेऊन या. खेतवाडीचे सगळे गणपती बघण्यासाठी खूप म्हणजे एक आकर्षण बिंदू असतो हा. लवकरात लवकर या. तर आता मी पुढच्या गणपती बाप्पाकडे चाललो आहे. तो आहे खेतवाडीची 5वी गल्ली. आणि आता मी त्याच्या आतमध्ये जाणार आहे प्रवेशद्वारातून आणि तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन देणार आहे. मंडळी, मी आता आलेलो आहे खेतवाडीच्या 5व्या गल्लीमध्ये. आणि इथे बघा, गणपती बाप्पाचं अर्ध शरीर शंकराचं आहे आणि अर्ध शरीर आहे पार्वतीचं. अशी छान आणि सुबक मूर्ती आपल्याला बघायला मिळते आहे. दरवर्षी खेतवाडीमध्ये तुम्हाला वेगवेगळी रूपं बघायला मिळतात बाप्पाची. त्यापैकी एक आहे हे. तर मंडळी, माझ्यासोबत आहेत अखिल सार्वजनिक समितीचे अध्यक्ष श्री हितेश जाधव सर. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आणि हे स्थायिक आहे इथले खेतवाडीतले. आणि सर, आम्हाला जाणून घ्यायचं आहे थोडंसं, खेतवाडीमध्ये उत्सव कसा असतो? प्रामुख्याने खेतवाडीतल्या ज्या उंच मूर्त्या आहेत ह्या गेले जवळजवळ 70-80 वर्षापासूनची ती परंपरा आहे खेतवाडीतली. आणि 1977 साली खेतवाडीतील दुसरी क्रॉसलेन यांनी पहिला 25 फुटी गणपती बनवलेला 25 पैशाच्या नाण्यावर. त्यावेळेला त्या मंडळाचं 25वं वर्ष होतं आणि त्यांनी तो फर्स्ट अटेम्प्ट घेतलेला 25 वर्षाच्या नाण्यावर पहिली गणपतीची मूर्ती खेतवाडीत साकारण्यात आली. आणि नंतर तिथून मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या मूर्त्यांची सुरुवात झाली. अच्छा. आणि सर, मला एक जाणून घ्यायचं होतं, जे काय आता ते POP संदर्भात जी कॉन्ट्रोवर्सी चालली होती त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, मुळात POP हा जो विषय चालू होता गेले 4-5 वर्ष, आणि त्याच्यामध्ये मग काही 11 लोकांनी त्या गाईडलाईन्स POPच्या ज्या CPCB कडनं आल्या होत्या त्याची राज्यामध्ये संपूर्ण अंमलबजावणी व्हावी अशी एक याचिका त्यांनी कोर्टामध्ये सादर केली. आणि त्याच्यामुळे येणारा हा जो गणेशोत्सव होता हा मोठ्या प्रमाणात अडचणीत येऊ शकत होता, कारण की ती मुळात ऑर्डरच मागीच्या गणपतीमध्ये आली आणि त्यामुळे मागीचे गणपती थांबले, विसर्जन झाले नाही. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही इंटरव्ह्यू झालो, अखिल सार्वजनिक उत्सव समिती इंटरव्ह्यू झाली त्या याचिकेमध्ये. नंतर मूर्तिकार संघटना इंटरव्ह्यू झाली आणि ह्या महाराष्ट्राचे जे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या माध्यमातून संपूर्ण मूर्तिकारांना आणि गणेशोत्सवांना एक शब्द दिला गेला की सरकार तुमच्या पाठी आणि उत्सवाच्या पाठी ठामपणे उभी आहे, त्यामुळे विजय हा आपलाच असणार आहे. आणि असा अहवाल एक सरकारने उच्च न्यायालयामध्ये सादर केला आणि त्याच्यातून ही जी काही POP बंदी होती ती उठली आणि ह्या वर्षाचा जो उत्सव आहे तो जल्लोषात साजरा केला. आणि त्याच अनुषंगाने सरकारने महाराष्ट्रातील हा महोत्सव जो आहे त्याला राज्य उत्सवाचा दर्जा दिला. येस येस सर, तुमच्यासारख्याच माणसांची आपल्या महाराष्ट्राला गरज आहे, कारण हा जो गणेश उत्सव आहे हा एकदम मराठी माणसाच्या जवळच आहे आणि त्याच्यावरच जर बंधनं आली असती तर मग ती मजा कुठेतरी कमी झाली असती. पण तुमच्यासारखी जी माणसं आहेत त्याच्यामुळे जो आता उत्सव आपल्याला बघायला मिळतो एवढ्या मोठ्यात. आणि खेतवाडीचं वैशिष्ट्यच आहे ते 25 फूट 30 फूट. लहान मुलांचं खूप अट्रॅक्शन असतं, कारण गणपती जेवढा मोठा तेवढा मुलाचं एवढं अट्रॅक्शन असतं. मुळात खेतवाडी म्हटलं की आमचा तो DNA मधला उत्सव आहे, कारण की मूल जन्माला येतो त्याच वेळेला तो मोठा गणपती बघतो. बरोबर आहे. प्रामुख्याने तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना, नवरात्रोत्सव मंडळांना की ज्या पद्धतीने कार्यकर्ते मंडळं आगमनाला त्यांच्या कार्यकर्त्यांसहित उपस्थित होते
ह्याच्यानंतर ज्यावेळेला कधी उत्सव ह्याच्या पुढे कोणी संकट येईल, कोणीतरी याचिका दाखल करेल, तर तेवढ्याच बहुसंख्येने तुम्ही आमच्या बरोबर सामील व्हा, एकत्रपणे या, तरच हा लढा जिंकणं शक्य होणार आहे. थँक्यू सर. Thank you so much. उपयुक्त माहिती दिलात Yes. आणि आमच्या जे काही ऑडियन्स आहेत त्यांना गाईड केलात. Thank थँक्यू you. सो मच. आणि Thank you. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, मी तुम्हाला खेतवाडीतले जवळजवळ सर्व गणपती दाखवलेले आहेत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे गणपती बघायला येणार असेल खेतवाडीचे तर तुम्हाला हा फायदेशीर ठरेल. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.